नमस्कार. बालभारती कथा विश्व इयत्ता 5वीतील ही छान अशी कविता वासरू. अनिल यांची ही कविता. आत्माराम रामजी देशपांडे, जन्म 1901, मृत्यू 1982. फुलवात, पेरते व्हा, सांगाती असे यांचे अनेक कविता संग्रह आहेत. भग्नभूमी, निर्वासित, चिनी मुलास ही त्यांची दीर्घकाव्य प्रसिद्ध आहेत. त्यांना पंडित नेहरू साक्षरता कार्य पारितोषिक मिळाले. त्यांच्या दशपदी या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचे पारितोषिकही मिळाले. ही कविता पेरते व्हा या कविता संग्रहातून घेतली आहे. रानात वाट चुकलेल्या एका वासराचे शब्दचित्र या कवितेत कवीने रेखाटले आहे. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपांचा घेरू सोडून या. ओढाळ वासरू राणी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेरधरी फिरे रानोमाळ. कानामध्ये वारे भरून या न्यारे, फेरधरी फिरे रानोमाळ. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. मोकाट मोकाट अफाट अफाट, वाटेल ती वाट धावू लागे. विसरोणी भान भुकणी तहान, पायाखाली रान घाली सारे. विसरोणी भान भुकणी तहान, पायाखाली रान घाली सारे. थकून या खूप सरताहू रूप, आठवे कळप तया लागे. थकून या खूप सरताहू रूप, आठवे कळप तया लागे. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत. पडता अंधारू लागले हंबरू, माय तुले करू शोधू येई. पडता अंधारू लागले हंबरू, माय तुले करू शोधू येई. कवी आत्माराम रावजी देशपांडे यांची कविता वासरू. रानात वाट चुकलेल्या एका वासराचे शब्दचित्र कवीने या कवितेत केले आहे, रेखाटले आहे. कविता वासरू ही कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.